मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालचा शेवटचा दिवस असून त्यांनी आजपासून पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे। जालन्यातील आंतरवली सराटीमध्ये बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवरती विशेषतः उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कडाडून हल्लाबोल केलाय। आळस झटकून टाका, पेटून उठा असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। विखे, फडणवीस, शिंदेंनी तळतळाट घेऊ नये असं देखील जरांगे म्हणाले। तर कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्यांनी आणि अर्ज फेटाळण्यात आलेल्यांनी अंतरवालीमध्ये यावं अशी साद जरांगेंनी घेतली आहे। कुणीही आत्महत्या केल्यास आंदोलन बंद करेन अशी तंबी देखील जरांगेंनी दिली। तुम्ही लेकरा बाळाचं वाटोळं करून घेऊ नका, घरात बसू नका। ज्यांनी ज्यांनी अर्ज केलेत हैदराबाद गॅझेटनुसार त्यांनी आजपासून अंतरवलीत यायला सुरुवात करा। तुम्ही अर्ज इथं द्या, सांगा मी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलेला आहे पण मला प्रमाणपत्र दिलं नाही, ठासून सरकारच्या छाताडावर बसून सांगा जरा। घरात झोपू नका रे तुम्ही। ते लोक हिणवायला लागलेत, आपणच त्यांना बसवलंय, ते अपमान करायला लागले आपल्या लेकरा बाळाचा। ते म्हणते मराठ्यात उदासीनता आहे, मराठ्याला आरक्षण नाही पाहिजे, मराठ्यांना अर्ज केले नाहीत। सांगा कोणी कोणी केलेत, इथं अंतरवालीत येऊन सांगा। फडणवीस, शिंदे, बघ ना या बहिणीकडून राखी बांधून घेणार आहे, त्याच्यासाठी मराठ्याच्या आंदोलनाला ध्यान द्यायला तुम्हाला वेळ नाही। ते बघ ना जरा तिच्या लेकी बाळीचं काय झालं, बघ ना त्या सोनवण्याच्या पोरीचं वैजापूरच्या वाटोळ झालं ना। लाडकी बहीण आणि लाडकी दिदी, शिंदेने आणली लाडकी बहीण आणि फडणवीसने आणली लाडकी दिदी। कोण पिटिशन दोघात? लाडकी बहीण म्हणल्यावर शिंदे श्रेय जाईल, दिदी म्हणल्यावर आपल्याला येईल। तुमच्या श्रेयात लाडक्या बहिणीच्या पोरी मरायला लागल्या। एकाही पोराने आत्महत्या करायची नाही, तुम्हाला सांगतो नाही, मी आंदोलन बंद करीन ना। लेकरा बाळाने भात कोणी मारायचं नाही, मी आहे ना यांचा बाप। एकाने पण मारायचं नाही, लढायचं, थोबाड फोडायचं यांचं, आपण एकाने बी मारायचं नाही। काय अर्थ आहे त्या जगण्यात मग?